मी आणि माझा नवरा बघून घेऊ. तुम्ही आमच्या संसारात मध्ये मध्ये करू नका. मला नको आहे तुमचं इंटरफेरन्स. दॅट्स इट. आणि तसं पण याला फ्रीडम बोलतात का? सतत माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या संसाराच्या मध्ये मध्ये यायचं, काहीतरी तुमचे ओपिनियन द्यायचे. नो, मी सहन नाही करणार. दॅट्स वाय न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट. मी, माय सेल्फ, मी, जस्ट मी ऑन माय ओन. हेच मला आवडतं. सो ईस्ट और वेस्ट, न्यूक्लियर फॅमिली इज द बेस्ट. ए मान काय हलवताय? बोला ना माझ्यासोबत. ईस्ट और वेस्ट, न्यूक्लियर फैमिली इज द बेस्ट. Okay, okay. Tommy, your turn. ते म्हणतात ना, ज्याला जे मिळते त्याला त्याची किंमत नसते. ते खरंच आहे बघा. अनिका म्हणली तिला न्यूक्लिअर म्हणजेच विभक्त फॅमिली आवडते. अनिका, तू एक गोष्ट विसरतेस. तू लई नशीबवान आहेस का तुझ्या घरी आई वडील आजी आजोबा सगळे आहेत. भरलेलं कुटुंब मिळालंय तुला. आणि तुला अप्रूप आहे स्वातंत्र्य आणि एकटं राहण्यात. बघा की काय गंमत आहे. इथं आमच्यासारखी पोरं कुटुंब मिळावं, माणसं मिळावं म्हणून घुटमळतात. मी तर म्हणतो कुटुंब विभक्त असो नाहीतर एकत्र, कुटुंब असणं लय महत्वाचं असतं. आता त्यात प्रत्येक जण म्हटल्यावरती वादविवाद होणार, प्रत्येकाचे विचार वेगळे असणार. असं असलं तरी त्या कुटुंबाचं मन एक असलं पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं, काळजी घेणं, हे जिथं असतंय त्याला कुटुंब म्हणतात. आता बघा की आपल्या वर्गातले किती पोरं पोरी आहेत जे त्यांच्या फॅमिली सोबत राहतात. आणि मग आहे आमच्यासारखे जे 500-600 किलोमीटर लांब राहतात आपल्या फॅमिलीपासून हॉस्टेलवर. अहो रोज मेसच्या दादा आणि मावशीच्या हातचं जेवण जेवताना आईच्या हातची चव आठवते. काय चुकलं, काय चूक भूल झाली तर आईनं दिलेलं धपाट आठवते. काय गोंधळल्यासारखं झालं, समजलं नाही तर आबा आठवते. कारण त्यांच्या आयुष्यातले अनुभव तर आपल्याला कामाला येतात की नाही. मनात काय घालमेल असेल किंवा मन भरलेलं असेल ते मोकळं करायचं असेल तर बहीण भाऊ नाही मिळालं मला. ज्याला ढवळाढवळ म्हणताय की नाही ते मला आपुलकी आणि प्रेम असं वाटतं. अहो प्रत्येक नात्याची एक वेगळीच गोडी आहे.